9. मानसिक कणखरता आणि सवयी. आपल्या सवयी कठीण परिस्थितीत आपल्याला टिकवून ठेवतात किंवा आधार देतात. कधीकधी आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाहीत. आपल्याला अनपेक्षित समस्यांना तोंड द्यावं लागतं. अशा वेळी आपल्या सवयींचा आपल्या वागण्यावर प्रभाव असतो. त्याच आपल्याला पुढे मार्गक्रमण करण्याची प्रेरणा देत असतात. संकट समयी या सवयी आपल्याला त्यातून वाचून पुढे नेत असतात. आपल्या चांगल्या सवयींमुळे आपली कृती आणि निर्णय यामध्ये सुसंगतता येते. चांगल्या सवयींमुळे आपण आपल्या इच्छांना आवर घालू शकतो, नियंत्रणात ठेवू शकतो. शक्यतो आपल्या चांगल्या सवयी आपण मोडू नयेत. त्या आपल्या मनात खोलवर रुजायला हव्यात. त्यामुळे आपल्याला आत्मविश्वास वाढतो. आपल्या सवयी स्वतःला लावून घेणं आणि त्यांना आपल्या जगण्याचा एक भाग बनवणं हे एक मोठं आव्हान असतं. चांगल्या आणि वाईट सवयींचा मानसिक कणखरतेवर काय परिणाम होतो याविषयी आपण चर्चा करणार आहोत. यानंतर चांगल्या सवयी कशा विकसित करायच्या हे आपण शिकणार आहोत. ही अगदी साधी आणि सोपी प्रक्रिया आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा उपयोग होतो. इट्स वर्क्स. नंतर दैनंदिन जीवनात विकसित करायला हव्यात अशा महत्त्वाच्या 5 सवयी कोणत्या ते पाहू. या सवयींमुळे मानसिक कणखरता कशी टिकून राहते हेही पाहू. तुमच्या सवयी मानसिक कणखरतेची गुरुकिल्ली आहे. सवयीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते कृतीशी संबंधित असते. आपण ज्या गोष्टी करतो त्या म्हणजे आपली सवय. पण खरं सांगायचं तर त्याहीपेक्षा खूप अधिक अर्थ त्यामध्ये दडलेला आहे. आपल्या सवयी आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते दर्शवतात. आपली मूल्य आणि प्राधान्यक्रम त्यातून दिसून येतो. सकस आहार व नियमित व्यायाम ही सवय हे सूचित करते की आरोग्य हे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. दररोज सकाळी आपण ध्यानधारणा करत असलो तर तणावमुक्त मन व मानसिक शांतता हे आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं आहे हे दिसून येतं. या उलट सतत जंक फूड खायचं, व्यायाम करायचा नाही, राजकारण वगैरे विषयांवर ऑनलाईन अनावश्यक चर्चा करायची अशा सवयींमधून काय दिसून येतं तेही तुमच्या लक्षात आलं असेल. आपलं काम चिकाटीने करणं हे सुद्धा एक महत्त्वाची सवय आहे. प्रतिकूल परिस्थितीत आपलं काम सातत्याने करत राहणं यासाठी त्यांचा उपयोग होतो. चिकाटी ही सवय आपल्याला कृती करण्याचे संकेत देत राहते. या संकेतांच्या मदतीने आपण ही सवय विकसित करू शकतो. आपल्या सवयी विकसित केल्यामुळे आपल्याला वर्तनामध्ये सातत्य राहतं. मानसिक कणखरपणा विकसित करण्याच्या प्रक्रियेमधला हा एक महत्त्वाचा भाग आहे. चांगल्या सवयी आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग असतील तर जीवनातील दबाव व मानसिक ताणतणाव यांचा मुकाबला करण्यासाठी आपण तयार असतो. यासाठी आपल्याला दुसऱ्यांकडून मिळणाऱ्या आणि क्षणभंगूर असणाऱ्या प्रोत्साहन किंवा प्रेरणाची गरज भासत नाही. ज्या सवयींमुळे आपली मानसिक आणि भावनिक लवचिकता मजबूत होते अशा सवयी आत्मसात करण्याची सोपी पद्धत सांगतो. कोणतीही सवय जलद गतीने आत्मसात करण्यासाठी आणि पक्की करण्यासाठी ZenHabits.net संस्थापक लिओ बबैटॉ यांनी नवीन सवय आत्मसात करण्याविषयी एक सुंदर विधान केलेलं आहे. ते म्हणतात, ती गोष्ट आपल्यासाठी इतकी सहज व सोपी झाली पाहिजे की आपण तिला नाही म्हणूच शकणार नाही. या विधानामध्ये मोठा मथितार्थ दडलेला आहे. खरं तर या विषयातील सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व इथे सांगितलेलं आहे. नवीन सवय विकसित करण्याची असेल तर लहान गोष्टींपासून सुरुवात करा. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला दररोज नियमितपणे व्यायाम करण्याची सवय लावून घ्यायची आहे.
पहिल्याच दिवशी पूर्ण 45 मिनिटं व्यायाम करूया असा उत्साह तुमच्याकडे असेल, पण तसं अजिबात करू नका. छोट्या छोट्या पायऱ्यांनी सुरुवात करा. पहिल्या दिवशी 10 मिनिटेच व्यायाम करा आणि नंतर हळूहळू तो वेळ वाढवत न्या. कोणतीही सवय लावून घेताना हा पहिला टप्पा महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुमच्यातील दृढ निश्चयाला आणि संकल्पनाला बळ मिळतं. उदाहरणार्थ, समजा तुम्ही तुमच्या नोकरीच्या ठिकाणी कामाच्या भाराखाली दबून गेला आहात. त्यामुळे तुम्हाला प्रचंड थकवा येतोय आणि कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकत नाही. पण तुम्हाला चिकाटीने काम करायची सवय विकसित करायची आहे. तर बाह्य सरसावून तासनतास न थांबता काम करत बसू नका. त्याऐवजी मध्ये मध्ये 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायची सवय लावा. त्यामुळे एकूणच तुमचं काम इतकं सोपं होईल की तुम्ही कधीही त्याला नाही म्हणू शकणार नाही. पुढची महत्त्वाची पायरी म्हणजे ही विकसनाची प्रक्रिया धीम्या गतीने, स्लो आणि चढत्या क्रमाने, इन्क्रिमेंटल व्हायला हवी. एखाद्या नवीन सवयीचा विचार मनात आला आणि ते लगेच लागली पाहिजे अशी जबरदस्ती स्वतःवर करायची गरज नाही. ही काही स्पर्धा नाही. उलट त्वरित प्रगती करण्याचा प्रयत्न केल्यास फायदा होण्यापेक्षा नुकसानच होण्याची शक्यता जास्त असते. बऱ्याच लोकांना घाई केल्यामुळे अपयश येतं. लहान लहान कृती पायऱ्यांचा अवलंब करा. आधीचंच उदाहरण पुन्हा घेऊ. तुम्ही कामाच्या भाराखाली दबून गेला आहात. सलग पाऊण तास काम केल्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक घेण्याऐवजी 10 मिनिटं काम करून 1 मिनिटाचा ब्रेक घ्या. पण त्या 10 मिनिटात पूर्ण लक्ष केंद्रित करून काम करा. हळूहळू कामाचा वेळ वाढवत न्या. 20 मिनिटं काम, 2 मिनिटाचा ब्रेक. असं करत करत पूर्ण 45 मिनिटं सलग फोकस ठेवून काम करण्याची सवय लावा. त्यानंतर दर 45 मिनिटांनी 5 मिनिटांचा ब्रेक घेण्याची सवय लावून घ्या. हीच प्रक्रिया 4-5 वेळा परत करा. त्यानंतर सलग 3.5 ते 4 तास काम करण्यानंतर अर्धा तासाचा ब्रेक घेण्याची सवय लावा. यामुळे तुमच्या कामाची गती कायम राहण्यास मदत होईल. तसंच कामामध्ये तुमचा मेंदू थकणार नाही. त्याला पुरेशी विश्रांतीसुद्धा मिळेल. या विश्रांतीमुळे तुमचा मेंदू पुढंच काम करण्यासाठी सदैव ताजातवाना राहील. नवीन सवयी विकसित करण्यातला अंतिम टप्पा म्हणजे तुमच्या इच्छित प्रतिसादाला चालना देणारे संकेत तयार करा. हे खूप सोपी आहे. यासाठी फक्त कामात सुसंगतता राखणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ, समजा आपण लहान लहान ब्रेक घेऊन काम करण्याची सवय स्वतःला लावून घेत आहोत. बराच वेळा असं होतं की ब्रेकच्या वेळेत आपण टीव्हीवरील एखादी मालिका बघतो. ब्रेकसाठी निर्धारित केलेला वेळ संपून जातो, तरी आपण मूळ काम बाजूला ठेवून टीव्हीच बघत बसतो. असं होऊ नये म्हणून काय करावं? ब्रेकच्या वेळेत एखादं सुंदर गाणं ऐकावं. साधारण 2 ते 3 मिनिटात एक गाणं संपतं. लगेच मुख्य कामाला सुरुवात करावी. प्रत्येक ब्रेकच्या वेळी हे गाणं ऐकावं. त्यामुळे आपल्या मेंदूला हे सूचित केलं जातं की हे गाणं संपल्यानंतर लगेच कामाला सुरुवात करायची आहे. गाणं आणि त्यानंतर करायची कृती यामध्ये सुसंगतता साधली जाते. त्यानंतर कधीकधी हे गाणं ऐकलं की आपल्याला कामाला सुरुवात करायची आहे हा संदेश दिला जातो. या सूचना तुम्ही नियंत्रित करू शकता. या सूचना तुम्ही स्वतः निर्माण करू शकता. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जेव्हा एखादी नवीन सवयी
अंगीकारायची असेल तेव्हा तुमच्या स्वतःच्या पद्धतीने तुम्ही ती लावून घेऊ शकता. चांगली सवय विकसित करण्याची ही एक साधी सोपी पद्धत आहे. अर्थात ही विकसित झालेली सवयी सुटण्याची शक्यतासुद्धा असते बरं का. पण काळजी करू नका, ते अगदी मनुष्य स्वभावाला धरून आहे, नैसर्गिक आहे. समजा एखाद्या वेळी चांगली सवय सुटली तर स्वतःला क्षमा करा आणि पुन्हा ते सवयी अंगीकारण्याचा प्रयत्न करा. नवीन काय लावून घेण्याची एक चांगली आणि सशक्त पद्धत आपण बघितली. आता अशाच 5 सवयी मी तुम्हाला सांगतो ज्यामुळे मानसिक कणखरता वाढेल. 5 दैनंदिन सवयी ज्यामुळे मानसिक कणखरता वाढीस लागते. कोणत्याही कठीण परिस्थितीवर प्रयत्नपूर्वक मात करून यश मिळवण्यासाठी अनेक गुणांची आवश्यकता असते. हे सगळे गुणधर्म मानसिक कणखरतेशी जोडलेले आहेत. त्यातील बऱ्याचशा गुणधर्माची आपण चर्चा केली आहे. हिंमत, दृढता, समस्येचे निराकरण करण्याची क्षमता आणि मनाची सकारात्मकता हे त्यापैकी काही गुणधर्म आहेत. शिस्त, सातत्य, प्रलोभनापासून दूर राहणं, मोहाला आवर घालणं यांचाही यामध्ये अंतर्भाव होतो. खाली दिलेल्या सवयींचा या सर्व गुणधर्मांशी अगदी जवळचा संबंध आहे. या सवयीमुळे ते गुणधर्म वाढीस लागतात. त्यातील काही सवयी तर अशा आहेत की त्या असल्याशिवाय हे गुणधर्म अंगी बाणत नाहीत. या 5 सवयी स्वतःला अगदी निश्चितपणे लावून घ्या. त्यामुळे जीवनात येणाऱ्या कोणत्याही आव्हानाला धैर्याने सामना करणं सोपी जातं. सवय 1. भविष्यात उद्भवणाऱ्या प्रतिकूल परिस्थितींवर मात करण्यासाठी भूतकाळातील अनुभवांचं अवलोकन करा. भूतकाळात प्रतिकूल परिस्थितीचा सामना आपण कसा केला, आव्हानांना कसा प्रतिसाद दिला, यावर आपली वृत्ती कशी आहे, आपला स्वभाव कसा आहे ते आपण ठरवत असतो. आपल्याला श्रद्धा काय आहेत, आपली मूल्य कोणती आहेत हे पूर्वानुभवावरून ठरवलं जातं. भूतकाळाशी जोडलेला हा संबंध तोडून टाका. भूतकाळांशी जोडलेला हा संबंध तोडून टाका. भूतकाळाचं अवलोकन करण्याची सवय मनाला लावून घ्या. गोष्टी घडून गेलेल्या आहेत, त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची तेही देऊन झालेली आहे. त्यावेळी आपल्या हातून काही चुकासुद्धा झालेल्या असतील, मात्र आता त्या चुकांमधून काही धडा घेण्याची वेळ आहे. भविष्यात या चुका कशा टाळता येतील याचं अवलोकन करा. या अभ्यासाचा तुम्हाला पुढच्या वाटचालीस उपयोग होतो. सवय 2. आपल्या मनात नकारात्मक भावना निर्माण झाल्याबरोबर त्याचं मूल्यांकन करा. या विषयावर आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे. मुळात नकारात्मक भावना या वाईट नसतात. उलट संशोधनाअंती ह्या सिद्ध झाल्या आहे की मानसिक आरोग्य सुधारण्यामध्ये या भावनांचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. म्हणून त्या नीट समजून घ्यायला हव्यात. नकारात्मक भावनांचा तुमच्या निर्णय क्षमतेवर लगेच परिणाम होतो. राग, शरम, दुःख, गोंधळलेपणा आणि अपराधी भावना हे उफाळून येतात. त्यांच्यामुळे सगळं संपलंय असं वाटू लागतं. म्हणूनच त्याचं महत्त्व नीट समजून घेतलं पाहिजे. नकारात्मक भावना कधीही दाबून टाकू नयेत, पण त्या मनात आल्याबरोबर त्यामागची कारणं शोधली पाहिजेत. सकारात्मक राहून त्यांचं मूल्यांकन केलं पाहिजे. सवय 3. तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करा.
मानसिक कणखरता विकसित करण्याची असेल तर आत्मविश्वास आवश्यक आहे. हे करायचं कसं? प्रतिकूल परिस्थितीत अनिश्चिततेची भीती बाजूला सारा. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहा. सुप्रसिद्ध व्यावसायिक हेन्री फोर्ड एकदा म्हणाले होते, तुम्ही काय करू शकता किंवा काय करू शकत नाही याबद्दल तुम्ही जो काही विचार करता तो योग्यच असतो. फोर्ड यांनी बुद्धिमत्ता आणि कौशल्य याचं महत्त्व नाकारलं नाही, तरी आत्मविश्वास हा या दोन्ही इतकाच महत्त्वाचा आहे असं सांगतात. त्यांच्या मते आपल्या आत्मविश्वासाचा आपल्या यशात फार मोठा वाटा असतो. कौशल्य, बुद्धिमत्ता असूनही आत्मविश्वास नसेल तर अपयश येऊ शकतं. सवय 4. कृतज्ञतेचा सराव करा. आपल्या मनासारखं काही घडत नसेल तर आपण तक्रारी करायला सुरुवात करतो. पण 2 अतिशय महत्त्वाची सत्य आपण स्वीकारायला हवीत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये रडत बसून किंवा तक्रारी करून मूळ समस्या सुटत नाही. दुसरं म्हणजे अशा तक्रारीमधूनच नकारात्मक भावना निर्माण होतात. त्यामुळे पुढे जाऊन नैराश्य जन्म घेते. कठीण प्रसंगाचा धैर्याने सामना करण्यासाठी मनाची सकारात्मकता जपणं महत्त्वाचं आहे. दररोज सकाळी अशा गोष्टींची आठवण काढा ज्या तुमच्या मनासारख्या घडलेल्या आहेत. दररोज दुपारी त्या सगळ्या गोष्टी आठवा ज्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात. दररोज रात्री झोपी जाण्यापूर्वी त्या सगळ्या गोष्टी आठवा ज्यामुळे दिवसभर तुम्हाला आनंद मिळालेला आहे, ज्यामुळे तुम्हाला यश मिळालं आहे. त्या सर्वांसाठी कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका. दररोज घडणाऱ्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची सवय लावून घ्यावी. सवय 5. बदल स्वीकारण्याची सहनशीलता निर्माण करा. मनाने कणखर बनायचं असेल तर परिस्थितीनुसार आपल्यामध्ये बदल घडवणे आवश्यक आहे. काही वेळा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. अशा वेळी आपल्या मूळ उद्देशाला धक्का न लावता परिस्थितीशी जुळवून घेता आलं पाहिजे. आपल्यापैकी बहुतेक जणांना परिवर्तनाची किंवा बदलाची भीती वाटते. आपण अंदाज लावल्याप्रमाणे ज्या गोष्टी घडत असतात त्यामध्येच आपला आनंद असतो. कारण ज्यामध्ये अनपेक्षितपणाची शक्यता कमी असते. अनिश्चिततेची भीती हा उद्देशपूर्ण कामगिरी करण्यात प्रमुख अडथळा असतो. सहनशीलता निर्माण करायची असेल तर आपल्याला कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं लागेल. परिस्थितीमध्ये कोणते बदल होत आहेत ते ओळखावे लागतील. त्यांना स्वीकारून आपल्या जीवनांमध्ये त्यांना सामावून घ्यावे लागेल. बदलांना स्वीकारल्यामुळे अर्थातच सहनशीलता निर्माण होते. यांचा परिणाम म्हणून अनिश्चिततेची भीती नष्ट होते. सवयी विकसित करण्यातला मोठा फायदा म्हणजे आपण आपल्या गतीनुसार प्रगती करू शकतो. अर्थातच लहान लहान टप्पे पार करत धीम्या गतीने वाटचाल करणं चांगलं असतं. लहान टप्पा आणि धीमी गती या शब्दांचा अर्थ व्यक्तिगणिक बदलतो. म्हणून आपल्या दिनक्रमाशी सुसंगत अशी योजना आखा. सवयी विकसित करण्यासाठी आपल्या दिनक्रमामध्ये किती वेळ उपलब्ध होऊ शकतो त्याचा सराव होण्यासाठी आपण पुरेसं लक्ष देऊ शकतो का, त्यासाठी लागणारी एनर्जी आपल्याकडे आहे का, या गोष्टींचा आपण विचार करायला हवा आणि त्यानुसार प्लॅन करा. स्वाध्याय 6. कोणत्या 3 सवयी विकसित करायला तुम्हाला आवडेल ते लिहून काढा.
प्रत्येक सवयीसमोर ते विकसित करण्यासाठी आज तुम्ही कोणत्या 3 गोष्टी करणार आहात ते लिहा. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा आहे. सर्वप्रथम तुम्ही स्वतःशी असं ठरवा की दररोज मी 5 अनोळखी व्यक्तींशी बोलण्याचा प्रयत्न करेन, त्यांना हॅलो म्हणेन. दुसरं म्हणजे ज्या क्षणी माझ्यातला टीकाकार नकारात्मक बोलू लागेल त्या क्षणी नकारात्मकतेचं मूल्यमापन करेन. तिसरं, मी माझ्या जबाबदाऱ्या